नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांना अत्यंत आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यासोबत पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पीएम किसान सन्मान योजनेस पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ही 96,67,000 एवढी आहे। त्यात भूमी अभिलेख नोंदणीप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या ही 95,95,000 इतकी असून अजूनही 78,000 लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदी या अद्ययावत केलेल्या नाहीये। राज्य सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 20व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक जोडणी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे। त्यासोबतच शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेले आहेत। येत्या 25 जानेवारी नंतर 19वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार असून ही अट या लाभाला किंवा या हप्त्याला लागू नसेल। सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती पत्नी तसेच कुटुंबातील 18 वर्षाखालील सदस्यांची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे। तर ई-केवायसी प्रमाणीकरण केलेल्यांची संख्या 95,16,000 इतकी असून अजूनही 1,89,000 शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची ई-केवायसी पूर्ण केलेली नाही। त्यामुळे त्यांचा येणारा हप्ता हा अडकू शकतो किंवा त्यांना हा भेटू शकत नाही। त्याकरता त्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार संलग्न जे आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। आता आपण बघूया, बँक खात्याशी आधार लिंक असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ही 94,55,000 असून अद्याप 1,98,000 शेतकऱ्यांनी आपली जी बँकेशी आधार लिंक हे केलेलं नाही आहे, बँक खातं आधार कार्डशी लिंक केलेलं नाही। तसेच सोबतच अर्जाला स्वमान्यता न दिलेल्यांची संख्या जवळपास 36,000। त्यामुळेच योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी राज्यातील 92,42,000 शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत। आता आपण बघूया, 2019 पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना लाभ मिळत आहेत का? लाभार्थ्यांच्या नावावर 2019 पूर्वी जमिनीची नोंद असावी। 2019 नंतरची जमीन खरेदी, खातेपोट, बक्षीसपत्र असल्यास त्याला हा पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही। लाभार्थ्यांच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसा हक्काने जमीन नोंद झाल्यास लाभ मिळणार आहेत, पण त्याकरता कुटुंबातील पती पत्नी, मुलगा मुलगी यापैकी एकच व्यक्ती आता पीएम किसान योजनेसाठी पात्र असणार आहे। त्यासोबतच आता इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर भरणाऱ्यांनाही पीएम किसान योजनेचा लाभ हा देण्यात येणार नाहीये। नवीन नियमानुसार जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात, मात्र जर शासकीय, निमशासकीय, शासकीय स्वीकृत अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेचे कर्मचारी असतील तर त्यांनाही या पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाहीये। यासह पेन्शनर, नोंदणीकृत डॉक्टर, वकील, इंजिनियर, सीए, आर्किटेक्ट यांच्यासह सलग IT रिटर्न आयकर भरणाऱ्यांनाही या योजनेचा आता लाभ हा मिळणार नाहीये। त्यासोबतच पीएम किसान योजनेकरता वारंवार ई-केवायसी करावी लागते। शेतकरी पीएम किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात, त्यांना या योजनेचा लाभही मिळतो। मात्र काही हप्ते मिळाल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगितलं जातं। एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी ती कागदपत्रे असूनही वारंवार ई-केवायसी करायला सांगितले जाते। हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातो। आता आपण बघूया, जर नवीन कोणी पीएम किसान योजनेकरता जर अर्ज करत असेल तर त्यांना अर्ज करताना पती पत्नी मुलांचे आधार कार्ड आता अनिवार्य करण्यात आलेले आहे। आता पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। त्याबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ आता घेता येणार आहे। 19वा हप्ता कधी मिळणार?
PM किसान योजनेचा आतापर्यंत 18 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत। 18वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात वितरित करण्यात आला होता। आता पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांना PM किसान योजनेअंतर्गत निधी हा थेट त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। तत्पूर्वी आपलं जे काही आधार कार्ड बँकेची लिंक आहे की नाही हे एकदा तपासून घ्या। DBT स्टेटस ऑन आहे की नाही हे तपासून घ्या। ते कशा पद्धतीने तपासायचं याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे। तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा। माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।